नमस्कार मित्रांनो, मी बोलतोय मंगेश. माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूपच वेगळा आणि खूपच खास असणार आहे. मागं जो तुम्हाला हा शेड दिसत आहे त्या शेडमध्ये का आहे आणि कुक्कुटपालन कसं केले जाते ते आपण बघून घेऊया. तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघत राहा. चलो. हॅलो मित्रांनो, आणि इथं कॅमेरे पण आहे. तर मी आलो आता शेडच्या अंदर. सर्वात पहिले तुम्हाला मी सांगतो, हा शेड जो आहे हा माझ्या भावाचा आहे आणि वडकुलीत एकमेव हा शेड आहे की आमच्या गावात कोणाकडेच ना. तर मी तुम्हाला सांगावं म्हटलो तर हा शेड आहे, तिथं पण कॅमेरा आहे. मित्रांनो, याचे जो पिल्ले आहे हे अंडे कोंबडी फोडली नाही. आमच्याकडे मशीन आहे अंडे फोडायची, तेच फुलली, मशीनच फुलली, हे कोंबडी नाही फुलली. तर तुम्हाला दाखवतो नवीन पिल्ले तिकडे चला या. हा एकच पिल्ला आहे, बाकीचे पिल्ले बाहेर गेले आहे. तर असे 10-20 नगं घेऊन आलो, 10-20 नगं. तर 10-20 नगं, एक पिल्ला 500 रुपयाचा, एक पिल्ला 500 रुपयाचा, असं काही राहते. आणि तुम्हाला आता बेरेडचे कोंबडे दाखवतो, बेरेडचे कोंबडे. चला या. हा जो कारा आणि एक जो भुरा आहे ना, ते आहे बेरड. ते घेतो म्हणलं तर 1200 रुपये किलो पडते. आणि हे जो आहे हे खावासाठी, आणि ते जो आहे ते पाणी प्यासाठी वे. आणि हा पिंजरा कोंबडीसाठी वे. आता तुम्हाला अंदर काय दाखवतो, चला या. हे बा, हे जो आहे हे याच्यावर कोंबडी बसते, म्हणजे खाली काहून नाही सापईचं जशी ते खारुताई आली, खारुताई गेली. आता कोंबडी याच्यावर बसते, म्हणजे खाली काही आले तरी कोंबड्याला काही त्रास देत नाही. तर असं आहे. तर मित्रांनो, हे अंडे फोडायची मशीन तुम्हाला आतमध्ये दाखवतो कसं काय, हे बघून घ्या. आता एक पण अंडा फुटून ना. तर मित्रांनो, सर्व संपूर्ण व्हिडिओ पाहिला, कोंबडी पालन कसे करते कसे नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.